हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे ना माझे मिस्टर नारळाच्या झाडाची फांदी कट करत आहे आणि ते नेमकी ना दरवाजाच्या समोरच आहे, म्हणजे गेटच्या जवळच आहे. आणि गेट ओपन नव्हतं होत म्हणून ते मग थोडेसे कट करून घेत आहे. आणि हे जे नारळाचं झाड आहे ना, हे म्हणजे स्वतःहून उगलेलं आहे, लावलेलं नाही. त्याच्यामुळं ते दरवाजाच्या समोर आहे, तर मग ते राहून दिलेलं आहे तसंच. त्यामुळे ते मग तिथंच ठेवलं आहे असं. आणि लावलं असतं तर असं दरवाजासमोर नसतं लावलं. आणि मोठे झाडं असे दरवाजासमोर लावू पण नाही असं म्हणतात. आणि हे कसं त्याचं उगलं आहे, त्याच्यामुळे मग ते शुभ असतं. असं तुळस नारळ असं स्वतःहून उगलं ना आंब्याची झाडं, तर ते चांगलं असतं असं म्हणतात. तर ना सकाळ झाली आणि इथे ना मिस्टर गाईंना पाणी पाजत आहे. तर आणि हे माझे लहान दिरे आणि त्यांच्या हे मेंढ्या आहे. आणि सकाळी खूप छान वाटतं, गावाकडे वातावरण मस्त. आणि इथे मिस्टरना गावाला आले की करतात काम, गायांचं वगैरे करतात. आणि सकाळी ना म्हणजे पहाटे पहाटे दरवाजासमोर बांधलेले असतात गाई. दुपारच्या नंतर ह्या गोठ्यात बांधलेले असतात. आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. तर मिस्टर गाईंना परत पाणी पाजून आता खाली गोठ्याच्या खाली तिथे आहे, तर तिथे बांधताय. गुरु हिंडायला लागतं आहे ना शिव. कुठे हिंडतोय गुरु? त्याला जोडे आमचे दिदूबाई त्याला लाजते बाई. गेले तिकडं. काय डोळे वाचवले तुमच्या? कधी डोळे वाचवले? तुम्ही एवढे गरीब आहे का मी डोळे वाचवले? तुम्ही ऐकून घ्या. थोडं बोलत आहे तुम्हाला उगाच मी गरीब बायको भेटली म्हणून. आहे ना रे शेवड्या, तुला गरीब मम्मी भेटली ना? तुला गरीब मम्मी भेटली का? कर मग कॉक बंद. बाया नाही तोंडा का खबर पाहते. ते म्हणत असं बाया आईनं ड्रेस घालेले असे म्हणत असतील नाही का पाहून. जीन्स घातल्या तर काय ते बाईच्या डोक्यात फरक पडला असं म्हणते ना. कांदा दिला. येतं आता मिस्टर ना चारा. गावाला आले का माय मिस्टर नाही असे बोलतीच नाही. गावाला आले का माय मिस्टर नाही असे बोलतीच नाही, नुसते वान मारे. खरं आहे का नाही? मग द्या कापी ते द्या. उठा. तुटला का? असं तर पर रात्र लागेल ना तुटायला. राहिला ना पण हळूहळू. तुमचा बरोबर प्लॅन चालू आहे का आम्हाला लावायचा? खरंच नाही तुटत. लय निबार राहत ते, तुटत नाही. तर ना गावाला आल्यावर मिस्टर जास्त नाही पण गायांचं काम करतात, म्हणजे चारा वगैरे कापण्याचं काम करतात किंवा मग गायींना बांधायचं काम करतात, पाणी पाजण्याचं. आणि गोठा पण त्यांनी एकदम क्लीन केला होता, शेण वगैरे भरून. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असाल तर हा जो व्हिडिओ आहे ना त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही आलेलो होतो. आणि हा पूर्ण दिवस आम्ही असंच म्हणजे एन्जॉय केलं, शेतात वगैरे गेलो होतो. आणि माझ्या सासूबाई गेल्या होत्या शेतामध्ये कामाला आणि आम्हीच होतो, शिव मी आणि मिस्टरच होते घरी. आणि छोट्या माऊ आणि मोठ्या जाऊबाई ते ना पुण्याला आले होते 2 दिवस आधीच. बाबाची वाट पाहतोय ना? हा, बाबाची वाट पाहतो. बाबा कुठे गेले रे? मग तू वाट पाहतोय बाबाची का आजीची वाट पाहतोय? कोणाची वाट पाहतोय, आजीची का बाबाची? आजीची बाबाची दोघांची पाहतोय. कोळपेवाडीची आजी का जायचं का? हा हा, कोळपेवाडीच्या आजीकडे जायचं का? नाही. चॅप्टर पोरग आहे बाई, याच्यामुळं मला राहायला भेटत नाही तिकडं. कोणची वाट आहे?
चालू करायचे नाही बंद करायचे चालू करायचे तू नको हात लावू त्याला बाबा ओके इकडे चावी चालू लावायची करायचे गाडीवरून उतरणे जस्ट आत्ताच मासे घेऊन आले दाजी अगे बार ग विसरला काय या दिवसात मावशीला ती म्हणतात हे काय नुसतं जाते नाही येते बारगाव ना शिव खेळतोय वीरा बरोबर इथं सुरेखा ताई उद्या जाणार पॅकिंग करतीये वीरा तिला हेल्प करू लागते कपडे भरायला वीराने हेल्प केली तिला तर ना मी ना काल गेले होते मिरगावला आणि आज परत आले काल संध्याकाळी कसे ना आज संध्याकाळी वापस आले इकडं मम्मीने आज मला बोलवलं होतं आम्हाला मासे खायला इकडं मम्मीने मासे बनवले मिरगावला मग माशांचं चालू आहे इकडं भाकरी वगैरे करू लागू का मम्मी तांदूळ 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 पडले लय नाराज झाली ती रडकुंडी चालते पण रडले नाही काही नाही आणि रडकुंडी आलती मम्मीला वाटलं आता भेट होती की नाही लगेच आज बोलून घेतला पण उद्या जाणार आहे आम्ही डायरेक्ट पुण्याला काल गेलतो मिरगावला आज थांबलो आणि उद्या जाणार होतो जाणार आहे सकाळी आता डायरेक्ट इथूनच जाऊ शिवीकडे काय सगळ्या सोपं त्या दिवशी रोडला भेटायला असं गोळी थंडी वाजते शेवड तुला टावे हे आणू स्वेटर याला स्वेटर आणते दिवाळी संपून 10 दिवस झाले नाही पेटत अगं त्यांना जरा हे करावं लागतं याने काय लावलंय इथे कुठं दाद्या ते तुझ्या मम्मीच्या अंगा उडान उठ ताई उठ याने फटाकडा वाजवला ते फुसक आहे का इकडं आहे ना दिवाळी संपून 10 दिवस झाले मी आता शिकय तर इकडे ना आम्ही जेवणासाठी बसलोय आणि काही मेंबर जेवायला बसले काही मुलांना सांभाळत आहे छोट्या कारण की ते खूप म्हणजे रडत होते त्याच्यामुळे तर ना आता सकाळचे 6:30 वाजले 6:45 झाले आम्ही निघते आता इथून आम्ही ना मिरगावला जाणार आहे आणि तिथून मग पुढे जाणार आहे पुण्याला तर शिव अजून पण झोपलेला झोपलंय फुल पॅन्ट आता सगळे कपडे तिकडेच आम्ही कपडेच घेऊन आम्ही रेडी झालोय शिवला उठवून घ्या ना स्वेटर घाला त्याला चला थंडी आहे आता आणि पुण्याला जायचं म्हणलं काहीच आमची लवकरच 4 व्हीलर येणार आहे आमची पाडव्याला तुमची 4 व्हीलर असते आम्ही पण तुमच्या सोबत नसतो आलं का 4 व्हीलर येणार आहे आमची त्याच्यामुळे तो 4 व्हीलर आणली नाही ना आम्हाला त्याच्यामुळेच नाही आणले उगाच कुठं म्हणलं सुरेखा ताईला सुरेखा माझ्यापेक्षा बारीक झाली ग नाही पण खरंच बारीक झाली वजन जादा आहे माझं चाललंय प्रचार करायला चाललं काय शिवडी आता आम्ही ना आलोय मिरगावला आता निघायचं आम्हाला पुण्याला आणि गावाला येऊन असा डार्क काळा कलर झालाय माझा बघा केवढा काळा झाला तुम्हाला काय म्हणू तुमचा आधीच आहे मी माझा म्हणते काळा कलर ओरिजिनल आहे सारखं नाही कलर का मग कुठं जागा चल हात पाय धुवून घेतो का कोणाला आवाज देते शिव दीदीला गोटा दादा म्हणायचं गोटा दीदी नाही गोट्या दादा इकडे बॅग भरून ठेवलाय तुम्ही अक्का वावरात गेल्या वाटतं ना
भाजीपाला आणायला गेला असं. धरली बॅग भरली केव्हाची, रेडी आहे सगळं. नाही हा कुठं पुण्याला कुठंच नाही जायचं, इथंच थांबायचं. पण ते छोटू दादा बोलवते ना तुला. छोटू दादाला करमत नाही ना तिथं. तो म्हणला मला शिव बरोबर खेळायचं होतं. स्कूल मध्ये नाही जायचं, सुट्ट्याच लागलेल्या आता. सुट्ट्याच लागल्या आता. आपण दुसरीकडे फिरायला जाऊ. इथून निघू दुसरा अड्डा धरू. दुसरा अड्ड्यावर जायचं. घरी ना कुठं पुण्याला ना. घरीच आहे ना मग आपण आपल्याच घरी. तर इकडे ना आमचं आवरलं होतं आणि आता आम्ही निघणार होतो. तर ना सासूबाईंनी शेतातून भाजीपाला घेऊन आले होते तर ते देत आहे. आणि निघताना त्यांना असंच होतं काय काय देऊ. तरी बरंचसं सामान त्यांनी रिक्षामध्ये पाठवलं होतं. भाजीपाला धान्य वगैरे सगळं पाठवून दिलेलं होतं. आणि ते इथूनच मी शिवला दूध वगैरे पण घेऊन जाते. कसे मोजत आजी बाबा पैसे दिलेत. पप्पा कधी ठेवाला पाववाडा खायला असते ना. एकच नोट देतात, दोन्ही दे ना. पप्पी दे ना एक. पप्पी आजीला पप्पे दे. आता पाडवा मध्ये काहीच नाही आता. बाबाला भेटून घे बाबा. तू तर म्हणला होता नाही यायचं पप्पा मला. काय निघाला आता. घे थांबून बाबा जवळ. काळा जर होऊन जाईल माती खेळू खेळू खरं. काळा जर होऊन जाईल, काळा जर होऊन जाईल. चाल नका. इकडं आता आम्ही थांबलो. एक ब्रेक घेतलाय. शिवच्या पप्पांनी मिसळ घेतली. त्याला पाणी पाहिजे. आज आम्ही हॉटेल चेंज केलं. नाही तर दरवेळेस जातो तिथंच थांबतो. आणि येताना पण दुपारी आलो होतो 3:30 वाजता घरी इथे पुण्यामध्ये. आणि जाम थकलो. आणि मला तर असं प्रवास वगैरे केला ना आजारी पडल्यासारखं होतं. शिव मस्त टीव्ही बघतोय. तुला करमतं का रे इथं आल्यावर. नाही तुला कोणाची आठवण येते. कोणाची आठवण येते तुला. येते का आठवण. इतर ना ज्वारी आठवण आहे. याच्यात बाजरी आहे. याच्यामध्ये बाजरी आहे. आणि इथं कांदे आहे. आणि इथं कोरडा आहे. हे मी भरून ठेवते. आणि याच्यामध्ये तांदूळ आहे. काय रे हात गेला. आणि घरात खूप पसारा पडलाय गावावरून आल्यामुळे. ते सगळं आता मी व्यवस्थित भरून ठेवते. तर इकडे ना मी ॲमेझॉनवरून शॉपिंग केली होती. आणि खास यावेळेस मिस्टरांसाठी शॉपिंग केली होती. आणि मी माझ्यासाठी एक नेकलेस ऑर्डर केला होता. तो मला दिवाळीसाठी पाहिजे होता पण तो भेटला नंतर. तर चला तो पण दाखवून घेते. ज्यावेळेस भेटायचा त्यावेळेस नाही भेटला. तर हा मी ना ऑक्साईडचा नेकलेस ऑर्डर केला आहे. आणि त्याला छोटे छोटे मिरर आहे. तर हा आता भरपूर लोकांकडे पाहिला पण असं तुम्ही नवरात्राच्या वेळेस. पण मला आवडलं होतं तर मी घेऊन टाकलं आता. आणि याच्यावरती 2 इयरिंग्स पण भेटले छोटेसे. आणि आता मिस्टरांचे टी शर्ट मी दाखवते. तर पहिला टी शर्ट दाखवते. हा ऑरेंज कलरचा घेतलेला होता. याची क्वालिटी खूप छान आहे. सगळ्या टी शर्टची क्वालिटी खूप छान आहे. आणि खूप छान म्हणजे घातल्यावर पण कम्फर्टेबल वाटतात असे टी शर्ट. आणि मिस्टरांना शक्यतो म्हणजे शर्ट आवडतात घालायला. टी शर्ट आवडतात घालायला. ऑफिसला जाताना कधी कधी टी शर्टच घालून जातात. त्यामुळे मग शर्टपेक्षा आता ते जास्त करून टी शर्टच घेतात. आणि हा एक ब्लू आणि डार्क ब्लू असं कॉम्बिनेशनमध्ये हा एक शर्ट घेतलेला होता. तिसरा म्हणजे हा येल्लो कलरचा. तर एक त्यांच्याकडे येल्लो कलरचा होता टी शर्ट. सेम असाच होता पण त्याला आहे ना माझ्याकडून कलर लागला गेला होता. त्यामुळे त्यांनी तो कधीच यूज केला नाही. सेम असाच होता. तर हा दुसरा त्यांनी ऑर्डर केला आहे. आणि हा खास माझा आवडतीचा कलर होता
त्यांनी ऑर्डर केला आहे. तसं त्यांना असं डार्क वटवट करणार कलर नाही आवडत, शक्यतो त्यांना असे ग्रे वगैरे असं लाईट कलर आवडतात. हे डार्क कलर मलाच जास्त आवडतात. आणि हा एक ग्रे कलरचा शर्ट त्यांनी ऑर्डर केला आहे. तर हा शर्ट पण खूप छान आहे, याची क्वालिटी आणि डिझाईन पण खूप छान आहे. आणि या ब्रँडचे मिस्टरांना शक्यतो जास्तच आवडतात कपडे, त्यामुळे ह्या ब्रँडचे जास्त घेत असतात. आणि या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ॲमेझॉनवरती तुम्ही सिक्युअरली शॉपिंग करू शकता. आणि जरी काही म्हणजे प्रॉडक्ट आवडले नाही तर आपण रिटर्न किंवा एक्सचेंज करून घेऊ शकतो.